रत्नावती भाग 2. जसं ह्या चौघांचे त्या मूर्तीवर अश्लील कमेंट सुरू होत्या. मूर्तीच्या नको तेथे हात लावणं सुरू होतं. हे त्यांच्यावर हवी झालेली दारू त्यांच्याकडून करून घेत होती. हे सर्व मस्ती सुरू असताना बरोबर 12च्या ठोक्याला एक वाऱ्याची थंड झुळूक त्यांच्या भोवती घुटमळून निघून गेली. त्यांचं बरोबर उंच प्रतिमाच्या अत्तराचा वास त्यांच्या नाकात घुसला आणि त्यांना थोडा झटका बसला, कारण त्यांच्यापैकी कोणीच असे अत्तर वापरत नव्हते. योगेश सर्वांना तेथून बाहेर पडण्यासाठी विनवण्या करत होता, कारण येथे काहीतरी अमानवीय आहे हे त्याला कळून चुकले होते. धाड असा मोठा आवाज त्यांना लेणीच्या दुसऱ्या कोपऱ्यातून आला. सर्व सामान तेथेच सोडून ते तिकडे पळाले बघण्यासाठी, पण तेथे काहीच नव्हतं. आणि मग तिकडे सामानाकडे परत जात असताना पैंजणाचा मंजूळ आवाज त्यांना येऊ लागला. नकळतपणे ते त्या आवाजाला फॉलो करू लागले. जेव्हा ते त्या खांबापासून समोर जाऊ लागले तेव्हा योगेशचं सहज तिकडे लक्ष गेले, तर त्यांचे धाबे दणदणले, कारण जेथे ते शिल्प कोरले होते तेथे ते नव्हतं. फक्त रिकाम्या खाचा होत्या. ते बघून योगेशला भुरळ यायची बाकी होती. तो पटकन खाली बसला. आपण पुरते फसलो आहोत त्याच्या लक्षात आले. तो ओरडून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज त्या तिघांपर्यंत पोचतच नव्हता. आणि आता तर ते त्याच्या नजरेआड पण झाले होते. अनाहूतपणे ते त्या आवाजाच्या मागे जात होते. आपला साथीदार सुटला हे त्यांच्या ध्यानीही मनीसुद्धा आले नाही. इकडे योगेशला आपण अचानक त्या खांबाकडे खेचले जात आहोत असं वाटायला लागलं. तो एवढ्या जोराने खांबाला धडकला की त्याचा कपाळमोक्ष झाला आणि बघता बघता त्या खांबाने आणखी एक बळी घेतला. योगेश त्या खांबाच्या आत एका वेगळ्या दुनियेत कैद झाला होता. अगतिकपणे तो बाहेर येण्याची धडपड करत होता, पण ते सर्व व्यर्थ होतं. इकडे त्या ललनेचे 3 ललने मध्ये रूपांतर झाले आणि त्या तिघांना 3 वेगळ्या वेगळ्या दिशेने घेऊन गेल्या. कुणाला कळत सुद्धा नाही की आपल्या सोबतीचे दोघे कुठे गायब आहेत म्हणून. ते सर्व तिच्या मागे मागे जात असताना एका तळमळघरात एका गूढ गुहेत पोहोचतात. तेथे गेल्यावर त्या 3 ललना परत एकाच शरीरात प्रवेश करतात. मग इकडे ती कुणाची आहे यावरून ह्या तिघांची चांगलीच जुळते. ह्या मारामारीत सुरेश तिथे घट्ट रवलेल्या पण लपवून ठेवलेल्या त्रिशूलावर जाऊन पडतो आणि ते त्रिशूल मोकळे होते. त्यातून हजारो तेजस्किरणे बाहेर पडतात आणि ती ललना तेथून विचित्र किंचाळत गायब होते. सुरेशचं लक्ष तिकडे जात खबरदारी म्हणून तो त्या त्रिशूलावरचा धागा स्वतःजवळ ठेवतो. ते त्या गुहेत नजर टाकतात तर तेथे त्यांना सापळे दिसतात. सडलेले कपडे, कवट्या आणि बरंच काही अघोरी वस्तू तेथे पडलेल्या असतात. साईडलाच सिंहासन वजा दगडाचं आसन टाईप काहीतरी होतं व त्यावर एक भयंकर काळ्या पाषाणाची ओबडधोबड अवस्थेतील मूर्ती होती. मूर्ती एवढी उग्र स्वरूपाची होती की बघूनच कळत होतं की कुठल्यातरी अघोरी देवीची किंवा काळी जादू करणाऱ्या लोकांच्या देवीची असावी. मूर्तीच्या पायावर असंख्य कवट्या ढीग पडलेला होता. हे काहीसं नरबळी प्रकरण असावं हे सुरेशच्या
लक्षात नजरेकडे तेव्हाच ओळखलं. सुरेश मनातल्या मनात म्हणतो, आता लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा छडा लावून इतर मित्रांना पण शोधायचं आहे. त्या दृष्टीने आपल्या हालचाली सुरू केल्या पाहिजे. सुरेशने त्या मूर्तीच्या समोर जाऊन बघितले तर तेथे एक मोठी चांदणी काढली होती आणि त्या चांदणीच्या बाहेर वर्तुळ होते. चांदणी आणि वर्तुळ जेथे मिक्स होतं त्या प्रत्येक कोनात कसले तरी मोडी भाषेत मंत्र लिहिलेले होते आणि त्या सर्व रेखाटच्या बाजूने हळदी कुंकवाचे मोठे रिंगण काढलेले होते. आजूबाजूला निंबू केस बांगड्या त्या काळ्या बाहुल्या पडलेल्या दिसत होत्या. एकंदरीत खूपच भयंकर प्रकार वाटत होता तो. त्या सर्व जागेची बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या तिघांना एक धागा गवसला. यात भुताटकी नसून वेगळा प्रकार आहे. सुरेशला त्या गुहेच्या छताच्या साईडला एक त्याच रंगाची वायर दिसली. तिचा त्याने पाठलाग सुरू केला, पण एका ठिकाणी ती वायर गुहेच्या भिंतीला बारीक छिद्र करून भिंती पलीकडे असलेल्या दुसऱ्या गुहेत किंवा दुसरीकडे कुठेतरी जात होती. त्याने त्या छिद्रामधून पलीकडे बघायचा प्रयत्न केला आणि त्याचे डोळे आश्चर्याने उघडलेच राहिले. त्याने हळूच इशारा करून बाकी दोघांना पण बोलावले. ते सुद्धा समोरचे दृश्य बघून जागेवर स्थिर झाले. आश्चर्ययुक्त भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. ह्या रत्नावती प्रकरणाचा लवकरच ते छडा लावणार होते, कारण भिंतीपलीकडे एक रूम अदृश्य जागा होती. त्या जागेत अद्ययावत इलेक्ट्रॉनिक साहित्य होते, जसे की साऊंड रेकॉर्डर, होलोग्राम, 3D इमेज मेकर, हेजर ज्याने कृत्रिम ढग किंवा धुके तयार करता येते, मायक्रोफोन, विंडोस्कोपी, डॉली ट्रिक आणि एक मोठे स्क्रीन. अशा वस्तू ह्या अशा वस्तू होत्या ज्याने तुम्ही एखाद्या जागेला परफेक्ट हॉरर लुक किंवा होटेश लुक देऊ शकता. साऊंड इंजिनिअरिंग केल्यामुळे कोणत्या गोष्टी कुठे वापरतात हे त्या लोकांना लगेच समजले आणि त्यांना त्यांच्या सोबत आतापर्यंत झालेल्या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. जसं की तो मोठा आवाज, होलोग्राम इमेजच्या मदतीने रत्नावतीची 4 डायमेन्शन डिझाइन, वटवाघूळ, ती हवा, तो आवाज सर्व तयार केले गेले होते. त्या तिघांना हे समजायला वेळ लागला नाही की ह्या मागे कोणीतरी खूप मोठा मास्टरमाइंड आहे म्हणून, जो लोकांच्या भीतीचा फायदा आपल्या कुठल्यातरी कामासाठी करून घेत होता. आता ते कशासाठी हे शोधून काढण्याचं होतं. सर्व गुहा सापडली असता त्यांना आणखी खाली जाणारी भुयारी वाट सापडते, जी खूपच अरुंद असते. त्या वाटेने थोडे खाली गेल्यावर त्यांना शॉकच लागतो. एक अद्ययावत हॉस्पिटल चं ते ऑपरेशन थिएटर वाटतं असं होतं. सर्जरी ते सर्व अद्ययावत साहित्याने युक्त अशी ती जागा होती आणि अचानक त्यांचं लक्ष बेडवर जाते तर तेथे त्यांचा मित्र वैभव बेशुद्ध अवस्थेत त्यांना सापडतो. ते त्या रूमची कसून तपासणी करतात तर त्यांना त्या रूममध्ये मोठमोठले काचेचे फ्रीज पण दिसते, ज्यात माणसांचे वेगवेगळे अवयव जपून ठेवलेले होते. त्यांना समजते येथे मोठे गैरकानूनी मानव तस्करीचा, अवयव तस्करीचा प्रकार होत आहे आणि हे खूप मोठे रॅकेट असावं असं त्यांना वाटतं. म्हणून तर एवढ्या गुप्त ठिकाणी हे असले धंदे सुरू होते आणि वरती लोकांना रत्नावतीच्या नावाने अफवा
पसरवून टाकली आहे. त्यामुळे इकडे कोणी फिरकायणार नाही. भुताच्या भीतीने इकडे हे हा सर्व विचार करत असतानाच त्यांना कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागते. हे परत लपून बसतात आणि समोर काय होणार याची वाट बघतात. जेव्हा दरवाजा खोलून ती व्यक्ती आत येते तेव्हा सर्वांना आश्चर्य धक्का बसतो. कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून शहरातील प्रसिद्ध डॉक्टर असतात, जे सामान्य लोकांसाठी मसीहा असतात. लाखो लोकांचे प्राण वाचवणारा देवदूत एवढ्या खालच्या विचाराचा जाऊ शकतो. एवढी नीच हरकत ते पण पैशाच्या बदल्यात डॉक्टर करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नाही. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा.